जय जगदंब नमो आदेश। मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा व येणाऱ्या होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाची आपली होळी, त्याचबरोबर होळीचा सण हा सर्वांचा खूप आनंदाचा सण असतो। प्रत्येकाला रंग खेळायला मिळतात, धुलीवंदन खेळायला मिळते। त्याचबरोबर होळीमध्ये ज्या काही असणारे आपल्या संकट, दुःख निवारण ह्या सर्व आपल्याला होळीला सांगता येतात व आपली बोंब सुद्धा घालता येते। आता अशाच पद्धतीचे लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी ही होळी खूप प्रिय असते। त्याचबरोबर कोकण, त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या भागामध्ये होळीची ते लगभग अक्षरशः 15 दिवसापासून चालू असते। 15-20 दिवस आधीच त्यांचे देव येणे, त्याचबरोबर होळीचे काही सण, त्याचबरोबर होळीच्या काही विदूषकांचे खेळ, असे अनेक 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 पारंगत तिथे खेळल्या जातात। त्याचबरोबर आपण जसे पुणे, मुंबई ह्या भागामध्ये राहतो, इथे सुद्धा होळी शहरी भागामध्ये सुद्धा खूप आनंदाने साजरी केली जाते। आता होळी म्हणजे काय किंवा होळीला काय करावे, होळीचं नैवेद्य कसा करावा, होळीमध्ये कसा रंग खेळावा किंवा काय करावे ह्याचा आपण कुठलाही विषय न घेता होळीमध्ये संकट दूर कशा पद्धतीने केल्या जातील, होळीमध्ये काय काय अर्पण केल्याने कोणत्या कोणत्या गोष्टीचा फायदा मिळू शकतो हे आपण समजून घेणार आहोत। आता दिनांक 2 मार्च 2026 वार सोमवार, होलिका दहन, हुतात्मा पौर्णिमा हा सर्वस्व योगायोग छान आलेला आहे, मस्त जुळूनही आलेला आहे। 2026 सर्वांचा आनंदमय व सर्वांचं निर्विघ्न कसं जावं यासाठी आपण हा प्रयत्न इथे दाखवत आहोत। होळीच्या दिवसापासून ते होळीच्या पूर्ण कालावधी कशा पद्धतीने करावा हा व्हिडिओ आपण इथे घेत आहोत। सर्वप्रथम म्हणजे आता तुम्ही इथे माझ्या समोर पूर्णत्व सामान पाहताल। या सामानामध्ये बऱ्याचशा मी गोष्टी घेतलेल्या आहेत। इथे काळे तीळ घेतलेले आहेत, पिवळी मोहरी आहे, गुंजा आहे, त्याचबरोबर मायाजाळ आहे, त्याचबरोबर गुगळ आहे, लवंग आहे, सुपारी आहे, ह्या सर्वस्व इथे गोष्टी घेतलेल्या आहेत। या माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर गौरी, विड्याची पानं, तूप ह्या काही गोष्टी आपल्याला अजून इथे लागणार आहेत। तर या गोष्टींचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि या गोष्टी कशासाठी लागणार आहेत हे समजून घ्यावं। होळीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी होलिका दहन केलं जातं, म्हणजे अग्नी प्रज्वलित केला जातो, होळी पेटवली जाते, या दिवशी बरेचसे महिला वर्ग पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। जसं लहानपणी सर्व मुलं म्हणतात होळी रे होळी, पुरणाची पोळी अशा पद्धतीच्या म्हणी बोलल्या जातात, कलर खेळला जातो, रंग उधळला जातो। त्याच पद्धतीने आनंदाने ही होळी खेळताना आदल्या दिवशी जी काही होलिका दहन करतो, ह्या होलिका दहनामध्ये आपल्याला या सर्व गोष्टींची आवश्यकता कशा पद्धतीने असावी हे समजून घ्या। प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी इडापिडा असते, प्रत्येकाच्या मागे पैशा पाण्याच्या अडचणी असतात, ह्या घरातील काही निगेटिव्ह एनर्जीचा त्रास असतो, घरामध्ये सुख शांतता कमी असते। ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला यश कसं प्राप्त करायचं आहे तर ह्या होळीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण होलिका दहनाच्या वेळेला होलिकेचं दहन होतं त्यावेळेस आपण नैवेद्य घेऊन जातो, त्यावेळेला आपल्याला काय करायचं समजून घ्यावं। होलिकाच्या वेळेला आपल्याला नैवेद्य पूर्णपणे घेऊन जायचं आहे, होलिकेला नैवेद्य अर्पण करायचं आहे। नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपण जसं काही नारळ फोडतो तसा नारळ फोडला जातो किंवा काही भागामध्ये नारळ होळीमध्ये अर्पण केला जातो, तर तुम्ही होळीमध्ये अर्पण करू शकता, त्याचबरोबर फोडू शकतो। पण आता नेमका असा प्रॉब्लेम आलेला आहे, 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी सोमवार असल्या कारणाने नारळ फोडता येणार नाही। याकरिता तुम्ही हा नारळ पूर्णत्व होळीमध्ये जरी अर्पण केला तर अतिउत्तम राहील, कारण की बऱ्याचशा भागामध्ये किंवा बरीचशी समजुतीप्रमाणे सोमवारच्या दिवशी नारळ फोडल्या जात नाही किंवा नारळ फोडत नाही। आम्ही सुद्धा पाळतो, सोमवारच्या दिवशी नारळ फोडत नाही। तर तुम्हाला शक्य असेल तर नारळ फोडणं कुठेतरी थांबवा, त्या दिवशी नारळ फोडू नका। नारळ फोडणं तुम्ही जरी नाही केलं तरी अतिउत्तम राहील। तोच नारळ तुम्ही अग्नीमध्ये पूर्णत्व जरी दिलात तरीही चालेल। आता तुम्ही नैवेद्य अर्पण करून झाला, पाणी ओवाळून झालं, नारळ सोडून झाल्यानंतर होळीला आपल्या सर्वस्व आपल्या असणाऱ्या इडापिडा, आपल्याकडे असणारी वाईट भावना, आपल्या मनामध्ये असलेले काम, क्रोध ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या होळिकेमध्ये जाळून टाकायच्या आहेत आणि आपल्याला शुभाची सुरुवात करायची आहे। ह्या शुभाची सुरुवात करताना आता ह्या सर्वस्व सामग्री आपल्याला तिथे घेऊन जायचं आहे। सर्वप्रथम होळीमध्ये अर्पण करताना आपल्याला काळे तीळ, त्याचबरोबर पिवळी मोहरी, आता इथे मी पूर्णत्व गुंजा घेतलेल्या आहेत, 2 लाल गुंजा, 2 पांढऱ्या गुंजा व 2 काळ्या गुंजा घ्यायच्या आहेत। थोडीशी आपल्याला मायाजाळ घ्यायचा आहे, थोडंसं गुगळ घ्यायचं आहे, त्याचबरोबर
2 सुपारी व 2 बदाम घ्यायचे आहेत व 3 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 गौरी, 5 विड्याची पाने व तुपाचं 1 भांड. हे सर्वस्व एकत्रितरित्या आपल्याला त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे. हे पूर्णपणे होळीमध्ये अर्पण केल्यानंतर होलिकेला जर तुमच्या यथाशक्ती एखादी जर छोटीशी साडी जरी देता आली तर त्या होळीच्या मध्ये साडी अर्पण करायची आहे. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अर्पण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर होलिकेची जी काही राख असते ही राख घरी आणायची आहे. ही राख घरी आणल्यानंतर पूर्णत्व घरामध्ये थोड्या थोड्या भागामध्ये ती राख तुम्हाला शिंपडायची आहे, जेणेकरून घरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी म्हणा किंवा घरामध्ये होणाऱ्या काही अमानवी शक्तीचा त्रास किंवा करणीबाधेचा त्रास या सगळ्या गोष्टी कमी होण्यास मदत होत असते. जर तुम्हाला शक्य असेल तर होलिकेची राख आणल्यानंतर ती होलिकेची राख घरावरून 3 वेळा पूर्णत्व उतरवून ती तुम्ही वाहत्या गंगेला जरी सोडून दिली तरी तुमच्या घरामध्ये असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा काही बाहेरील शक्तीचा त्रास असेल तो कमी होण्यास मदत होत असते. आता हा मी छोटासा टिप सांगितली. त्याचबरोबर अजून एक छोटीशी टिप सांगते, ती म्हणजे काय, बऱ्याचशा वेळेला होलिकेमध्ये नाणे टाकल्या जाते. म्हणजे जुन्या परंपरेनुसार 1 नाणे टाकल्या जाते व ते नाणे दुसऱ्या दिवशी लहान मुले आनंदाने शोधतात. आम्हीही लहान असताना त्याच पद्धतीने होलिकेमधले पैसे शोधायचो, नाणे शोधायचो. पण हे नाणे शोधणे का, कशासाठी हे आम्हाला पहिले समजत नव्हतं. आम्ही एक सहज आनंदाने म्हणून शोधायचो. पण आता त्याचे खरे कारण आम्हाला उमजले. हे जे काही नाणे टाकल्या जाते हे होलिके दहनेमध्ये टाकण्यात येते. हे जे नाणे जे काही आहे हे नाणे आपण दुसऱ्या दिवशी काढून ते एका धने, त्याचबरोबर गुंजा, त्याचबरोबर मायाजाळ आणि त्याचबरोबर लवंग ह्या सर्व गोष्टीमध्ये एकत्रित घेऊन त्याची पुरचुंडी बांधून देवघरामध्ये अथवा कपाटामध्ये जर ठेवले तर त्या गोष्टीने आपल्या पैशाची जी काही प्रगती असेल किंवा पैसा पाणी आपला थांबला असेल, लक्ष्मीबंधन झाले असेल तर हे दूर होण्यास मदत होत असते. तर अशा पद्धतीने ह्या छोट्याशा टिप्स सर्वांनी करून पहा. त्याचबरोबर या जर टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. जरी काही तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता व आपल्या गादीवरती येण्याची बुकिंग करू शकता. गादीची तारीख, आपल्या गादीचा जो वार आहे हा रविवार आहे. इथे येण्यासाठी आपला नंबर आहे 93 22 16 16 99 9322161699. या नंबरवरती कॉल करून तुमच्या नावाची नोंदणी करावी. नाव नोंदणी करून तुम्ही रविवारच्या दिवशी गादीवरती येऊ शकता. फक्त येण्याआधी तुम्हाला 8 दिवस आधी इथे बुकिंग करणं खूप गरजेचं असतं, कारण की इथे आम्ही लिमिटेड लोक घेत आहोत, कमीच लोक घेत आहोत. ज्या लोकांना यायचं असेल अशा लोकांनी आपल्या इथे येऊन बुकिंग, आपल्या गादीवरची कॉल करून बुकिंग करावी, बुकिंग करून गादीवर यावी. त्याचबरोबर सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा, रंगमंचमीच्या धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर ज्या कुठल्या भाविक भक्तांना गादीवरती यायचं असेल त्या लोकांनी आनंदाने येऊ शकतात. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश.